तू व्हिडिओ नाही केला तरी तू आमच्या व्हिडिओ मध्ये दिसशील ना. मी सगळ्याची लाडू संपले असते म्हणून लाडूसाठी आली. अशाने काय होतं की बा मनात की भेदभाव तयार होतो. बंद करू का व्हिडिओ चालू ठेव, करू दे कमेंट केला माहेर लेकी वाळीला. पण मी तसं असं नाही आई. आता उद्यापासून आपले व्हिडिओ येणार नाही. हा आता मी व्हिडिओ करते की नाही तर मला तुमच्या इथे येणं भाग आहे बाई. कारण की मला प्रमोशन आले म्हणा काही आलं मला एवढं मला जमत नाही. तेवढं तुम्हाला करणंच पडतं. पण मी तुमच्या घरी येते ना तर मग सगळ्यांचं पोट दुखतं. मग तू तुझे माय बाप आहे तर तुला येणंच आहे ना. मला म्हणता तू तडीच जायला असती असं करते तसं करते. मला खूप वाईट वाटतं. बरं सोड माझ्या कमेंट इकडे ये. माझ्या कमेंट बंद असतात त्या. तर हे दुसऱ्याच्या कमेंट मध्ये जाऊन मला कमेंट करता भानकुडल महिषा आहे भांडणं लावती. रोहिणी मी इथे तुला काय वाटतं का मी यायला नाही पाहिजे का? नाही तसं काही नाही. आता तू सांग मला. आता तू तुझ्या आईच्या घरी जाते तुझ्या घरचे लोक तू तसंच म्हणता का? नाही. आता कोमल रोहिणी सुद्धा तिच्या आईच्या घरी जाती पण जातीन लगेच चालली होती कारण जवळ असे काम करता काय सांगा. मी त्या हिच्या आपण कालती आता तुम्ही सांगा दुःख सुखासाठी नाही कशासाठी आत्या. आता कोमलच्या आई चांगलं लागत होतं म्हणून मला जाणं भागायला की तिथं. हे सगळेजण काय म्हणतात की तू किती जाऊन दिसत जात राहायची. व्हिडिओ करते म्हणूनच ना. मग आता व्हिडिओ बंद करून टाकते मी. हेच कारणानं मग सगळेजण म्हणतात तू माईच्याच घरी असती पडेल माईच्याच घरी असती पडेल. आता कोणी कोणी चांगले सुद्धा आहे असं आपण माहिती सगळ्याला दोष देत नाही काही मी. पण कोणी कोणी म्हणतात तडीच पडेल असती तडीच पडेल असती. आणि कामानिमित्ताने येणं पडतं ना. पहा बरं मग मी तेच म्हणाले ना. आता माझ्या आईला त्रास नाही माझ्या बाबाला त्रास नाही माझ्या भावजाईला सुद्धा त्रास नाहीये. आणि मेन म्हणजे माझ्या घरच्याला सुद्धा त्रास नाही. काहून तर त्यांना माहिती आहे की कामासाठी आपलं जाणंच पडतं. सगळेजण असे कमेंट काऊन करता काय सांगा बिचारी. हा मग तेच ना. मी कोणाच म्हणत नाही पण मला की माझ्या कमेंट बंद असतं कारण का की मोबाईल मध्ये मला सेटिंग जमत नाही. त्याच्याकरता मी आता नवीन मोबाईल घेतला भाऊचा तो बी जुनाच होता. मला नाही समजत इंग्रजी मधलं. सांग बरं रुदू नको जाऊ दे येत जाय त्याला व्हिडिओ पाहतात ना ते म्हणून त्यांना गरज आहे कमेंटची. काय राग मानते तू. पण मग कामानिमित्त नाही ना कोणी बी. आणि मी आले तर फक्त 2-3 दिवस राहते बरं त्या. 2-3 दिवस आले की मी चालली जाते दुसरं काहीच नाहीये. आणि असं नाही की मी तुमच्या घरी आले तुम्हाला मी म्हणते पाची पकवान करा माझ्यासाठी असंही म्हणत नाही मी. पण मग असे काऊन म्हणता काय सांगा. मग अशा ना आता तुम्ही सांगा. आता दुसरी म्हणता एखाद्या दिवशी कोरोनाच्या मनात बी यावा कोमलच्या मनात बी यावा. म्हणून एखाद्या दिवशी असा पस्ताव येतो आई तुला काय सांगा. असं वाटतं की आपलं चांगलं चालू आहे हे काय करता की बा रोहिणीच्या कोमलच्या मनात घालून देता की आपली सदाकडे म्हणून पस्ताव येतो. असं काय करता सांग बरं तुम्ही. आता ही उजला येतं माझ्या घरी मी त्यांचा कधी व्हिडिओ घेत नाही पण त्या माझ्या घरी येताना मी त्यांना म्हणते की माझ्या घरी येऊ नका म्हणून तुम्ही. आता रोहिणी 12 महिन्यातून कोणी किती जातात तुझ्या माईच्या घरी पण आम्हा काय करतो महिन्यातून एकदाच व्हिडिओ घेतो. नाही मी व्हिडिओ घेत नाही तो. मग तिला कमेंट करत नाही. आता मी येते मी व्हिडिओ करते म्हणून यांना दिसते मी बरं दाखलं जाऊ. मी आता इथला व्हिडिओ सुद्धा करणार नाही ही मान्य केलं आपण. मग व्हिडिओ नाही केलं तर त्यांच्या व्हिडिओ तर मला येणं झालं ना. माहीत पडणारच आहे ना घरात असल्यावरती. माहीत पडतच ना घरामध्ये असल्यावरती. आणि आमच्या घरी कसं आहे माझ्या नंदा डायरेक्ट म्हणता व्हिडिओ करू नका म्हणून. पण मग त्या सईच्या कमेंट मध्ये कमेंट आल्या कोणाच्या कोमलच्या भाऊजाईच्या तिच्या कमेंट मध्ये जाऊन केले महिषा आली तर मी मारीच पडेल असते. किती कमाल म्हणा. हा मी कमेंट वाचली तिच्या व्हिडिओवरती मी लक्ष देत नसते कमेंटवरती मला काहीच घेणं देणं नाही. पण मग मला तिचा व्हिडिओ पाहिला की मी मला त्याचा हान पसता येत जाय. आता समजा आता एक गोष्ट आली आज आपली आता मला समजा मी सोडून देते पण एखाद्या बाकी माझ्या नंदा वाजता कमेंट आहे वाचतात मला माय भाऊजाईला अशी म्हणतात ज्याचं त्यालाच लागतं ते आपण म्हणतो पण दुसऱ्याला नाही लागत. असं आहे काय करा आता.
आता मागच्या वाटची कोमल किती रडली होती व्हिडिओसाठी, कितीला कमेंट येतात. एवढा विचार होतो मनामध्ये, असं वाटतं की जायचं नाच सोडून द्या, पण काय करायचं, कामासाठी येणंच पडतं. जवळ आहे का आमचं गाव तुम्ही सांगा. आमच्या इथून 200 किलोमीटर आहे आमचं गाव, तरी मी लेकराकडून एकटी देते. काहून की काम आहे आपलं. आता इकून तिकून कसे 3-4 हजार रुपये उरता आपल्याला, तर आपलं घर चालतं तेवढ्यावरती. आणि मेन म्हणजे काय, माझं शिक्षण नाही व्हायला तेवढं, म्हणून मला थोडासा त्रास होतो, म्हणून मला इथे नाही पडत. जर का माझं शिक्षण पुरं झालं असतं तर मी इथे यायचं काम बी नसतं पडले, मी माहिती केलं असतं. आणि खूप जण आहे असे चांगले की ते सांगता की ताई कर्जात जा असं तसं. कोमल कुठे गेली, घरात आहे का. बिचारे त्या शिवकन्याच्या कमेंट व्हिडिओ मध्ये जाऊन कमेंट केला, काय करशील की मनीषा अडीच पडेल का. काय लिहिला असेल, रोहिणी मोलकर दर्शन डायव्हर काहीतरी रामासाठी काहीतरी लिहिलं, आणि माझ्यासाठी काय लिहिलं तर मनीषा माहेरी काहीतरी लिहिलं. पण मला कसं वाटतं की बा कोणाच्या घरात चांगलं चाललं ना तर मग चांगलं चालू द्या, मग एवढंच म्हणणं आहे कोमल. असं आता अशाने काय होतं की बा मनात की भेदभाव तयार होतो, असं असतं. हाय की पाय वाचतू कमेंट वाचतू, पाय ना तू वाचतू कमेंट. आणि तुम्ही काय म्हणता मनीषा काय करते, सगळ्याच्या मागं आहे, कोणाच्याच पुढं नाहीये. मला जसं सांगते मी तसंच करते बरं. मी कोणाचं बिन आम्हाला नाव घेत नाही आता आजी. मला जे भाऊ सांगेन तेव्हाच मी व्हिडिओ करते, कारण त्यातला आपला जास्त अनुभव नाहीये. हे मी काय म्हणते आपला राम भाऊ ते काय म्हणतात, तू सध्या खाली बसतो, सध्या माहेरी काऊन येते. आता काय म्हणतात कोणी, तर आता मला कोमलच्या मायला पाहायला जाणं होतं, बिचारी बिमार आहे. दुखा सुखासाठी कशासाठी असं आहे. मग एवढा विचार होतो एखाद दिवशी मनामध्ये, काय सांगा तरी मी माझ्या कमेंट बंद असते. भाऊला मला भाऊ कमेंट बंद करून टाक, तर ते काय झालं काय सांगा, मोबाईलच्या कमेंटही बंद होऊन गेला, डायरेक्ट चालूच होत नाही. त्याचं रिकाम पण नाही, त्याला काय म्हणू मी. त्याने व्हिडिओ केला तर बडा मुश्किल नाही केला. विचार करायचे दिवस आहे ना. बरं तिच्या कमेंट जाऊन सांगायची काय जरूर नाही ना तिकडं. आणि माझं बोलणंच तसं आहे आधीपासून, जोरात बोलणं. किती लोक भारी पहा बरं लोकांना बरं. मग आणि मी असं म्हणत नाही की मी मोठी बाबा, तुम्ही मोठे, मी तुमच्यावर लहान, तुम्ही तसं सांगत व्हिडिओ सुद्धा तशी पाहिजे. आणि हा आजचा व्हिडिओ हा पेशल माझ्या मनानं करायला लागली मी, कारण की मला खूप वाईट वाटलं की तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा मला कमेंट करायला लागले. असं नाही करायला पाहिजे आजी. नाही ना. काहून तुम्ही तुमच्या मारायला जात नाही का. लोकांना बरं दिसणार. मग आणि कोणी इतके चांगले लोक आहे की ते काय म्हणतात की ताई तू माहेरी आली की तर तुमचं गोकुळावानी घर भरेल असतं. सांग बरं काय करू आता, काय करू का बंद करू का. व्हिडिओ चालू करू दे कमेंट केला. माहेर लेकीवाळीला पण मी तसं असं नाही ना की मी सगळीकडे तुमच्याकडे येऊन पडते म्हणून. मला जेव्हा कामात तास येतील मी, असं नाही 15-15 2-2 वर्ष 2-2 महिने राहते म्हणून. तू रिप्लाय दे त्याला, हो माझं माहेर आहे, मी कधी येईन कधी जाईन. माझे भाऊ नाही म्हणत, माझे भाऊ म्हणत नाही, माझे माय बाप म्हणत नाही. मग मी तेच तर मला लागले, मग आम्हाला जेवायचं ना. टाकू याच्यात कडाकडी एवढा विचारत आता एखाद दिवशी आता एखाद दिवशी एवढा विचार येतो म्हणलं. येतो बा आता मनामध्ये तरी बी. सांग बरं काय करू आता, काय करू नाही का बंद करू का. व्हिडिओ चालू करू दे कमेंट केला. माहेर लेकीवाळीला पण मी तसं असं नाही ना की मी सगळीकडे तुमच्याकडे येऊन पडते म्हणून. जाऊ दे. मला जेव्हा कामात तास येतील मी, असं नाही 15-15 2-2 वर्ष 2-2 महिने राहते म्हणून. तू रिप्लाय दे त्याला, हो माझं माहेर आहे, मी कधी येईन कधी जाईन. माझे भाऊ नाही म्हणत, माझे भाऊ म्हणत नाही, माझे माय बाप म्हणत नाही. मग मी तेच तर मला लागले, मग
आम्हाला तर तेव्हाचं ना बाई टाकू याच्यात कलाकडे. एवढा विचारत आता एखाद्या दिवशी आता एखाद्या दिवशी एवढा विचार येतो म्हणलं. येतो बा आता मनामध्ये तरी बी आवाज या आजी घाण घाण कमेंट तर मला सुद्धा चालता, पण मला काय म्हणता माहिती का म्हणून हा म्हणून आता माणसाच्या मनात येतं आता एखाद्या दिवशी आजी येते ना मग येत नाही ते काय तर मनामध्ये. म्हणणार ना घरात. तरी मी किती विषय सोडून देते, पण मग आज मग ते पावर तिकडले त्यांच्या कमेंटमध्ये कमेंट आल्या मला, हो ना हो ना पण मग तरी जायचं कारण होतं ना. हो ना जास्त लागते. मग तेच ना दुःख सुखासाठी नाही कशासाठी हो हो असं आहे.